Audio Jungle. जय शिवराय भावानो, मी प्रिव्ह्यू बघितलाच असेल. जर तुम्हाला प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की आजचा प्रिव्ह्यू कसा झाला. आजचे जे ट्युटोरियल आहे ते खास तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे, कारण असे ट्युटोरियल इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला खूप व्हायरल होत आहे. तर तुम्हाला आजचा जो ट्रेंड आहे तो CapCut मध्ये तयार करायचा आहे. जर तुमच्याकडे CapCut नसेल तर मी टेलिग्रामवरती दिलेले आहे, आणि जर तुम्ही टेलिग्रामला जॉईन झाला नसाल तर टेलिग्रामला जॉईन व्हा, कारण तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल, सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन आणि सर्व मटेरियल देत असतो. जर तुम्ही इंस्टाग्राम आय डीला सुद्धा फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम आय डीला सुद्धा फॉलो करा, कारण तिथे नवीन ट्रेंडिंगच्या रील्स अपलोड करत असतो. तर भावांनो, माझ्या एका फॉलोअरने मला रील शेअर केली की भावा याच्यावरचे ट्युटोरियल आण. तर भावांनो, मी ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे. जे ट्युटोरियल आहे ते खास तुमच्यासाठीच आहे. तर भावांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप सांगितलं समजून जाईल. आणि जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळून जाईल. तर चला भावनो, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा भावनो, तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचे. CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर जो बॅकग्राऊंडचा व्हिडिओ जो आहे ना, तो फास्ट व्हिडिओ तो आपल्याला अगोदर तयार करून घ्यायचा आहे. तर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे, अल्बममध्ये जायचं आहे, मटेरियलच्या फोल्डरमध्ये यायचे, फोटोमध्ये जायचे आणि व्यवस्थित हे फोटो सिलेक्ट करायचे आहेत. असे हे फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ॲड वरती क्लिक करायचे. ॲड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेशो सिलेक्ट करायचा आहे. तर व्यवस्थित असं बाजूला स्क्रोल करून घ्यायचं आहे. ॲक्सेप्ट रेशो वरती क्लिक करायचे आणि तुम्हाला 4.3 हा सिलेक्ट करायचा आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर फोटो व्यवस्थित तुम्हाला भावनो झूम करायचा आहे आणि खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. तर फोटो असे सिलेक्ट करा. हा रेशो व्यवस्थित सिलेक्ट केल्यानंतर फोटो झूम करून व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि तुम्हाला 0.5 फोटो ठेवून घ्यायचे आहेत. असे 0.5 सेकंद फोटो ठेवून घ्यायचे आहेत, कारण भावनो बॅकग्राऊंडचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ असा तयार करावा लागतो. तर हा व्हिडिओ तयार केल्यानंतर आपल्याला पुन्हा दुसऱ्या प्रोजेक्टवरती काम करायचं आहे. तर भावनो, अगोदर हा व्हिडिओ तुम्ही तयार करून घ्यायचा आहे. सगळे फोटो ॲड करायचे आहेत. 30-40 फोटो तुम्ही ॲड करू शकता आणि 0.5 सेकंद ठेवून घ्यायचे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर आता आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती पुन्हा क्लिक करायचं आहे. तर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर भावनो, ऑलरेडी तुम्हाला मी तर भावनो, आपला वेळ खूप जाईल त्याच्यामुळे मी हा ऑलरेडी एक सेटअप केलेला आहे प्रोजेक्ट. तर हे जे बीट मार्क आहेत ना, हे बीट मार्कला व्यवस्थित तिथं पहिल्यांदा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर जिथं आपले बीट आहेत ना तिथं ब्लॅक बॅकग्राऊंड ॲड करायचे. पुन्हा व्हिडिओ ॲड करा, पुन्हा ब्लॅक बॅकग्राऊंड ॲड करा, व्हिडिओ ॲड करून पुन्हा ब्लॅक बॅकग्राऊंड ॲड करायचे. तर असं व्यवस्थित ॲड करून घ्यायचे. असं व्यवस्थित ॲड केल्यानंतर आता आपल्याला ब्लॅक बॅकग्राऊंड ॲड करायचे. ओव्हरलेवरती जायचे, ॲड ओव्हरलेवरती येऊन फोटोमध्ये तुम्हाला ब्लॅक बॅकग्राऊंड दिले, याच्यावरती क्लिक करा आणि ॲड करा. ॲड केल्यानंतर व्यवस्थित हे झूम करायचे. व्यवस्थित झूम केल्यानंतर आपले बीट जे आहे ना, बीट तिथपर्यंतच हा ठेवून घ्यायचा आहे. बॅकग्राऊंड तिथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला मास्कवरती यायचे. मास्कवरती आल्यानंतर मिरर मास्कवरती सिलेक्ट करायचे. मिरर मास्क सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला की द्यायची आहे आणि हे व्यवस्थित तुम्हाला भावनो स्मॉल करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित हे बारीक केल्यानंतर तुम्हाला सेंटरला एक की द्यायची आहे. सेंटरला की दिल्यानंतर हे व्यवस्थित झूम करून घ्यायचं आहे. व्यवस्थित झूम केल्यानंतर तुम्हाला एंडिंगला की द्यायची आहे. एंडिंगला की दिल्यानंतर हे व्यवस्थित खालच्या बाजूला असं सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर रोटेशनमध्ये यायचं, हे व्यवस्थित रोटेट करून घ्यायचे आणि तुम्हाला ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला हे इन्व्हर्ट दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचे. तर भावनो पाहू शकता, हे व्यवस्थित स्लो झालेलं दिसेल आणि हे व्यवस्थित क्लोज झालेलं दिसून जाईल. असं व्यवस्थित झाल्यानंतर आता आपल्याला इथं एक PNG ॲड करायचे. ॲड ओव्हरलेवरती जायचे आणि भावनो, तुम्हाला मी PNG दिलेले आहे, तुम्ही यातली कुठलीही PNG सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट करा PNG, ॲड वरती क्लिक करायचे. ॲड वरती क्लिक केल्यानंतर साईज कमी करायची आणि व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचे. खालच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला ही PNG आपल्या पहिल्या फोटोपर्यंत ठेवून घ्यायचे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता तुम्हाला हे जे पहिले बीट मार्क दिलं याच्यावरती यायचे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर ही PNG जी आहे ना, याच्यावरती क्लिक करा, ॲड करा. ॲड केल्यानंतर व्यवस्थित भावना आपले बीट मार्कपर्यंत ठेवून घ्यायचे. दुसऱ्या फोटोच्या तिथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पुन्हा याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला याचा
डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. तर हे डुप्लिकेट केल्यानंतर व्यवस्थित खालच्या 2 नंबरच्या बीट मार्कला ठेवून घ्यायचंय. आपल्या 2 नंबर बीटला ठेवून घ्यायचंय. पुन्हा याच्यावरती क्लिक करा आणि अजून एक भावना तुम्हाला डुप्लिकेट करायचा आहे. असे व्यवस्थित डुप्लिकेट केल्यानंतर हा 3 नंबर बीट मार्कला ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित 3 नंबर बीट मार्कला ठेवून घेतल्यानंतर पुन्हा भावना तुम्हाला या व्हिडिओवरती पुन्हा फोटोवरती क्लिक करायचे. पुन्हा अजून एक डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. हा डुप्लिकेट केल्यानंतर तुम्हाला 4 नंबर बीट मार्कला ठेवून घ्यायचा आहे. तर असे व्यवस्थित 4 नंबर बीट मार्कला ठेवून घेतल्यानंतर हे फोटो व्यवस्थित आपल्या शेवटच्या बीट मार्क पर्यंत ठेवून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला पहिल्या PNG वरती क्लिक करायचे. मास्क वरती यायचे. मास्क वरती आल्यानंतर मिरर मास्क सिलेक्ट करायचे. हा साईज तुम्ही कमी करायचे आणि व्यवस्थित असं वरच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित वरच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला इन्व्हर्टर वरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पाहू शकता भावना तो तेवढा कट झालेला दिसून जाईल. पुन्हा तुम्हाला ह्या PNG वरती दुसऱ्या क्लिक करायचे 2 नंबर लेअरला. मास्क वरती पुन्हा यायचे. मिरर मास्क सिलेक्ट करायचे. याची साईज कमी करायची आहे अशी व्यवस्थित. आणि जो भावना आपला आता व्हिडिओ कट झाला आहे ना तो तिथून पुढं ऍड करून घ्यायचा. ऍड केल्यानंतर पुन्हा 3 नंबरच्या PNG वरती क्लिक करायचे. मास्क वरती यायचे. पुन्हा मिरर मास्क सिलेक्ट करायचे आणि व्यवस्थित भावना आपला 3 नंबरचा जो कट आहे ना तो व्यवस्थित असं सिलेक्ट करायचा आणि ओके करायचे. पुन्हा 4 नंबरच्या PNG वरती यायचं आहे आणि मास्क वरती येऊन मिरर मास्क सिलेक्ट करा आणि व्यवस्थित जो आपला शेवट कट आहे तो तिथं ऍड करून घ्यायचा आहे. हा व्यवस्थित ऍड केल्यानंतर ओके करायचे. तर भावना पाहू शकता आपले व्यवस्थित हे PNG व्यवस्थित कट सिलेक्ट करून घेतलेले आहेत. असे व्यवस्थित सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचे तर तुम्हाला हे झूम करून घ्यायचं आहे. झूम करून घेतल्यानंतर 2 नंबरच्या बीट मार्क पर्यंत पहिला फोटो जो आहे तो स्प्लिट करायचा आहे. पुन्हा 2 नंबरचा बीट मार्कचा फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे. थोडे पार्ट भावना तुम्ही कट करून घ्यायचे आहेत. तर भावना पार्ट कट केल्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे आणि भावना तुम्हाला साईडला स्क्रोल करून घ्यायचे. ऍडजस्ट वरती क्लिक करून घ्यायचे. ऍडजस्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ब्राईटनेस जो आहे तो पूर्ण ठेवून घ्यायचा आहे. कॉन्ट्रास्ट तुम्हाला पूर्ण ठेवून घ्यायचा आहे आणि साईडला स्क्रोल करून ग्राफ जो आहे तो ग्राफ व्यवस्थित पूर्ण ठेवून घ्यायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला पुढच्या फोटोवरती सुद्धा तुम्हाला असंच करायचं आहे. तर भावने व्यवस्थित कट केल्यानंतर आता तुम्हाला बॅक यायचे. बॅक आल्यानंतर आपल्या बीट मार्क वरती व्यवस्थित यायचे. बीट मार्क वरती आल्यानंतर इफेक्ट मध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्ट मध्ये जाऊन तुम्हाला लाईट मध्ये यायचे. साईडला स्क्रोल करून घ्यायचे. तुम्हाला लाईट या फोल्डर मध्ये यायचे. लाईट या ऑप्शन मध्ये आल्यानंतर तुम्हाला हा इथं इफेक्ट सर्च करायचा आहे. ग्लो इफेक्ट 2 हा इफेक्ट सर्च केल्यानंतर याच्यावरती क्लिक करून घ्यायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तो ओके करायचे. ओके केल्यानंतर आपला जो बीट मार्क आहे ना तिथपर्यंतचा भावानो इफेक्ट ठेवून घ्यायचा आहे. ह्या इफेक्ट वरती क्लिक करायचे. ऑब्जेक्ट वरती जायचे आणि ओव्हरली करून घ्यायचे. हा ओव्हरली केल्यानंतर पुन्हा याचे 3 डुप्लिकेट करून घ्यायचे. असं डुप्लिकेट केल्यानंतर पुन्हा या व्हिडिओवरती पुन्हा दुसऱ्या इफेक्ट वरती क्लिक करायचे. ऑब्जेक्ट मध्ये जायचे आणि 2 नंबरचा ओव्हरली करायचे. पुन्हा 3 नंबरच्या ऑब्जेक्ट वरती यायचे. ऑब्जेक्ट वरती जायचे आणि 3 नंबर ओव्हरली करायचे आणि पुन्हा भावना अजून एक तुम्हाला डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. 4 नंबरचा ऑब्जेक्ट आहे तो 4 नंबर ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा. असे व्यवस्थित सिलेक्ट केल्यानंतर भावानो पाहू शकता आपले बीट मार्कला व्यवस्थित ऍड झालेलं दिसून जाईल. तर सिम्पली तुम्हाला इथे इफेक्ट ऍड करायचा आता. तर शेवटच्या बीट मार्कच्या थोडं पुढच्या बाजूला यायचे. व्हिडिओ मध्ये जायचे. व्हिडिओ मध्ये आल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला यायचे. टर्निंगला हा शेक इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे. ऍड वरती क्लिक करायचे. तुम्हाला स्पीड याचा कमी ठेवून घ्यायचा आहे आणि इंटेन्सिटी सुद्धा कमी करायची आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला पाहून हा जो इफेक्ट आहे तो आपला 2 नंबरच्या व्हिडिओ पर्यंतच ठेवून घ्यायचा आहे. असे व्यवस्थित भावनो 2 नंबरच्या व्हिडिओ पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. आणि हे जे उरलेले बीट मार्क आहेत ना व्यवस्थित तुम्हाला सांगितलेले स्टेप बाय स्टेप तसे व्यवस्थित फोटो ऍड करायचे आहेत आणि व्यवस्थित तुम्हाला ब्लॅक PNG ऍड करायचे आहे. आपल्या 2 नंबरच्या व्हिडिओ वरती यायचं आहे. ओव्हरली वरती यायचे. ओव्हरली वरती आल्यानंतर ऍड ओव्हरली क्लिक करा. तुम्हाला हा बॅकग्राऊंड दिला याच्यावरती क्लिक करा. ऍड बॅकग्राऊंड केला. ऍड बॅकग्राऊंड केल्यानंतर झूम व्यवस्थित करायचे. झूम केल्यानंतर तुम्हाला याचा पार्ट जो आहे तो आपल्या व्यवस्थित त्या बीट मार्क पर्यंतच ठेवून घ्यायचा आहे. असे व्यवस्थित ह्या बीट मार्क पर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता तुम्हाला साईडला स्क्रोल करून घ्यायचे. मास्क वरती यायचे. मास्क वरती आल्यानंतर मिरर मास्क सिलेक्ट करायचे आणि भावनो स्टार्टिंगला तुम्हाला की द्यायची आहे.
स्टार्टिंगला की द्यायचे आणि व्यवस्थित हे खालच्या बाजूला झूम करायचे आहे. असे व्यवस्थित झूम केल्यानंतर रोटेशन तुम्हाला 0 ठेवून घ्यायचं आहे. पुन्हा तुम्हाला एंडिंगला की द्यायची आहे आणि व्यवस्थित झूम करून घ्यायचं आहे. असं तर व्यवस्थित झूम केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं. बॅक आल्यानंतर इन्व्हर्ट वरती क्लिक करायचे. तर भावना पाहू शकता हा व्हिडिओ सुद्धा पूर्ण असं व्यवस्थित दिसून जाईल. तर तुम्हाला इथं काय करायचे, हा जो बॅकग्राऊंड आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला लेअर वरती यायचे. लेअर वरती आल्यानंतर बॅकला ठेवून घ्यायचे आणि ओके करायचे. बॅकला ठेवून घेतल्यानंतर आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. उरलेले जे तुम्हाला सर्व व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सांगितले ना, हे सर्व व्यवस्थित तिथं ऍड करून घ्यायचं आहे. जर काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामला विचारू शकता. तर भावना पाहू शकता आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. अल्ट्रा एच डी वरती क्लिक करायचे आणि तुम्हाला जो याचा रेशो ठेवायचा तो रेशो ठेवून घेऊ शकता आणि एक्सपोर्ट करू शकता. तर पाहून हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा. याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावना भेटूया पण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.